प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 4 फेब्रुवारीचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजच्या भागात एकदा नाही तर दोनदा सारंग चकानाखाली बसली आहे. जबरदस्त भाग दाखवलाय, शेवटपर्यंत बघा. सारंगने आज सुमित्राबाईंना सांगितलंय की घर गहाण ठेवलंय, पण काय मजा आली आहे तमाशा बघायला. प्रेक्षकांनो, सॉलिडच झालाय आजचा भाग. सुरुवातीला आपण बघतोय सारंग ऐश्वर्याला हळूच म्हणत असतो, आपण जे करतोय ते बरोबर करतोय ना. ऐश्वर्या म्हणते हो, तुम्ही आता गप्प बसा आणि बघा काय होतंय ते. जानकी या ऋषिकेशची वाट बघत असते, तेव्हा ऐश्वर्या मोठ्याने म्हणजे कांगावा करायला लागते. तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो. ऋषिकेश येण्याच्या 1 मिनिट आधी उगाच ऐश्वर्या म्हणत असते, तुझा नवरा येणार की नाही, माझी डिनरची वेळ झाली आहे, काय चाललाय टाइमपास. मग आता ऋषिकेश आल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, घ्या आला हिचा नवरा. ऋषिकेश म्हणतो काय झालंय. मग आता ऐश्वर्या म्हणते या 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 आतमध्ये या. मग आता ते जे तिथे जजेस आलेत ना, ते म्हणतात मिस्टर ऋषिकेश तुम्ही आत या, आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचंय. ऋषिकेश आता बाहेरच थांबतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते तो आतमध्ये नाही येणार, तो फार मानी माणूस आहे, मरेल तर या घरात पाऊल ठेवणार नाही अशी त्याने शपथ घेतली आहे. पण याची बायको तशी नाहीये बरं, याची बायको आमच्या घरात सतत येत जात असते. एकदा तर वेषांतर करून आली होती ही बाई, अतिशय लबाड बाई आहे, हिच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही. ऐश्वर्या अतिशय फालतूपणा करते. आपण या पात्राबद्दल बोलतोय. आता ऋषिकेश विचारतो मला इथे का बोलवलंय. मग आता जानकीकडे बघतो तो आणि विचारतो काय झालं जानकी, तू इथे काय करतेस. मग आता ते जे स्पर्धक जजेस असतात ना, ते म्हणतात मी सांगतो मिस्टर ऋषिकेश, तुमच्या बायकोला लाच देताना आम्ही रंगे हात पकडले. हे ऐकल्यानंतर ऋषिकेशच्या पायाखालचीच जमीन सरकली आहे. आता ते जजेसला म्हणतो तो काय लाच आणि माझी बायको. मग आता ते पैशांची गड्डी दाखवतात ऋषिकेशला, हे बघा हे केलंय तुमच्या बायकोने. ऋषिकेश चिडून म्हणतो जानकी हे लोक काय बोलताय. जानकी म्हणत असे नाही ऋषिकेश, मी असं काही केलेलं नाहीये. ऐश्वर्या खोटं बोलतीये, आईंचा फोन आला म्हणून मी इथे त्यांना भेटायला आले होते. आता हा ऋषिकेश म्हणतो अगं पण आई म्हणजे रणदिव्याबाई देवळात वाट बघताय तुझी. आता लगेच जानकी म्हणते बघा सारंग आई देवळात बघा, सारंग भाऊजी ऐश्वर्या खोटं बोलतीये, अहो हिनेच पाठवलंय आईंना मंदिरात. मग ऐश्वर्या त्या जजेसच्या समोर पुन्हा नाटकं करत म्हणते अगं ए बाई तुझं डोकं ठिकाण्यावर आहे ना, मगाशी तू म्हणली की मी पाठवलं आईंना, आता म्हणते सारंगने पाठवलं. ए बाई बरी आहेस ना तू, तुझ्या काही गोळ्या बिळ्या चालू आहेत का. अगं आधी एक बोलते नंतर दुसरं बोलते, काय चाललंय काय तुझं. नाही सर, तुम्ही या बाईवर अजिबात विश्वास ठेवू नका, ही 1 नंबरची फ्रॉड बाई आहे. वेड पांघरून पेडगावला जाते, हिचाच डाव आहे. हिने ना आमच्या घरच्यांना बाहेर पाठवलं आणि आता आम्हाला लाच द्यायला इथे आली आहे. ऐश्वर्या एवढ्या मोठ्याने आरडाओरडा करत असते. तेव्हा जानकी म्हणते बस कर ऐश्वर्या. ऐश्वर्या तिच्या दुप्पट आवाज काढते आणि म्हणते तू बस कर ग जानकी. ते जजेस म्हणत असतात ओ मॅडम तुम्ही भांडू नका. पण जानकी म्हणत असते हे बघा सर, माझ्या सासूबाईंना येऊ द्या, त्या इथे आल्यानं की खरं खोटं काय आहे ते लगेच सिद्ध होईल, तुम्ही थांबा. मग आता ऐश्वर्या म्हणते काय थांबून काय फायदा आहे, तू जे काही मूर्खपणा केलायस, लाच दिली आहेस ना, ते सगळं सगळ्यांना कळलंय, त्यांनी बघितलंय तुला पैसे देताना, आता काय उपयोग आहे, जे काही होईल ना आता ते बघत राहा. शेवटी ते जजेस म्हणतात ओ बायांनो तुम्ही जरा शांत व्हा, तुमच्या दोघींचं भांडण थांबेल असं काही वाटत नाहीये आम्हाला, आणि काय ना मॅडम आम्हाला आता निर्णय घ्यावाच लागेल. मग आता ऐश्वर्या लगेच म्हणते सॉरी मी घेऊनच टाका तुम्ही निर्णय. आता काय ना, मी तर म्हणते तुम्ही या बाईला खेळातून बादच करा. शेवटी ते जजेस म्हणतात हे बघा ऐश्वर्या रणदिवे, आम्ही काय करायचं ते तुम्ही आम्हाला शिकवू नका. मग ऐश्वर्या म्हणते सॉरी. मग ते जजेस म्हणतात हे बघा जानकी रणदिवे, तुम्हाला स्पर्धेचे नियम माहित होते, एकमेकांना भेटायचं नाही, तरी तुम्ही यांना भेटायला का आलात. मग ऐश्वर्या म्हणते हो बरोबर आहे तुमचं. आता जानकी म्हणते हे बघा सर, मी तुम्हाला खरं सांगते की मी माझ्या सासूबाईंना म्हणजे आईंनाच भेटायला आले होते आणि त्यांनी मला फोन करून बोलवलं म्हणून. मग ते जजेस म्हणतात अहो हे सगळं सिद्ध करायला तुमची आई कुठे आहे घरामध्ये, आणि मुख्य म्हणजे आम्ही तुम्हाला स्वतः म्हणजे लाच देताना बघितलंय, पैशाची गड्डी तुमच्या हातात होती, आम्हाला जरा 2 मिनिटं वेळ द्या, मगच आम्ही विचार विनिमय करून हा डिसिजन सांगतो. आता हे सगळेजण वाट बघताय जजेस काय विचार विनिमय करताय, काय डिसिजन घेताय. तोपर्यंत जानकी देवाजवळ प्रार्थना करत असते. मग आता बघा प्रेक्षकांनो, जजेसने काय डिसिजन घेतलाय विचारांती. एकमेकांमध्ये ते चर्चा करतात आणि म्हणतात हे बघा मिसेस जानकी रणदिवे, तुम्ही ना या खेळातून बाद होणार नाही, तुम्ही या खेळाचा खूप मोठा आणि महत्वाचा नियम मोडलाय, तुम्ही स्पर्धकाच्या घरी आलाय डायरेक्ट, त्यामुळे पहिल्या फेरीत तुम्हाला मिळालेले मार्क आम्ही कट करतोय आणि ते मार्क ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवे यांना देतोय, कारण तुमची चोरी ह्या दोघांनीच पकडून दिली म्हणून. बघा आता ही ऐश्वर्या किती खुश होते आणि ती म्हणते थँक्यू सो मच, तुम्ही करेक्ट निर्णय घेतलाय. आता ऋषिकेश ओरडत म्हणतो हे चुकीचं आहे, तुम्ही जो निर्णय घेताय
तो अयोग्य आहे, हा निर्णय तुम्ही मागे घ्यायलाच हवा. माझी बायको अशी नाहीये, हे बघा विश्वास ठेवा माझ्यावर, माझी बायको असं कधीच करणार नाही हो. आता जानकीला कळतंय तिच्या हातातनं सगळं निसटून गेलंय. जानकी पण रिक्वेस्ट करते की सर असं नका करू, मी विनंती करते तुम्हाला, आम्ही दोघांनी खूप मेहनत घेतली हो या स्पर्धेसाठी, हा एक गुण आम्ही मेहनतीने कमवलाय, नका देऊन टाकू हा गुण सहजासहजी, खरं काय खोटं काय याची शहानिशा करा प्लीज प्लीज सर. मग ते जजेस म्हणतात हे बघा आम्ही आमचा निर्णय सांगितला आणि तुम्हाला पटत नसेल तर स्पर्धेतून तुम्ही बाहेर जाऊ शकता. जानकी म्हणते नको नको असं नका करू. आता तरी ऋषिकेश पण रिक्वेस्ट करतो पण नाही, ते जजेस तिथून निघून जातात. आता ऐश्वर्या खूप खुश होते आणि म्हणते वाव जानकी मज्जा आली की नाही. नाही म्हणजे तू जो गुण गमावला ना तो आता मी कमवला. ते जजेस गेल्यानंतर ही ऐश्वर्या बोलते बरं का, आणि पुढे म्हणते कशी, आता लेटेस्ट स्कोर काय आहे, ऐश्वर्या 1 आणि जानकी 1. काय उपयोग आहे प्रेक्षकांनो, फुकटचे चिटिंग करून मार्क मिळवले तर त्याचा काही उपयोग नसतो. ऐश्वर्या उगाच आपलं कांगावा करून फसवून हे मार्क मिळवून घेतेय, त्याला काहीच अर्थ नाहीये. पण आता मला असं वाटतंय प्रेक्षकांनो, ऋषिकेश चिडलाय जानकीवर आणि त्याचं चिडणं अतिशय योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं, ऋषिकेश चिडलाय ते योग्य चिडलाय की नाही? आता ऋषिकेश जानकीला म्हणतो झालीस ना खुश जानकी, तुला सांगितलं होतं ना मी स्पर्धा आणि या माणसांना एकत्र आणू नकोस म्हणून, तू माझं ऐकतच नाहीस जानकी. तू ऐकेल ते जानकी कुठली, तुला जे हवं होतं ना तेच केलंस तू जानकी. आता ना तुला काहीच वाटत नाहीये ना, तू लाज आणलीस मला जानकी. आता हा ऋषिकेश बिचारा हर्ट होतो आणि तिथून निघून जातो. आता मात्र ऐश्वर्या खूप खुश होते आणि म्हणते बाप रे काय चिडला ग तुझा नवरा, बाय चल निघ इथून आता. बघा प्रेक्षकांनो, जानकीला खरं तर तिच्या मूर्खपणाची शिक्षा मिळाली असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे मी जानकी या पात्राच्या विरोधात नाहीये, पण जानकीने तिच्या नवऱ्याचं ऐकायला हवं होतं. जानकी ऋषिकेशच्या मागे मागे जात त्याला आवाज देते आणि म्हणते थांबा ना ऋषिकेश प्लीज. ऋषिकेश खूप चिडतो आता आणि ओरडतो तिच्यावर. जानकी म्हणत असते त्या ऐश्वर्याने मला फसवलं ऋषिकेश. मग ऋषिकेश म्हणतो तू काय वेगळं केलंस जानकी, तू पण मला फसवलंस, माझ्याशी खोटं बोललीस, तुझ्यावर मी विश्वास ठेवला पण तू खोटं बोललीस माझ्याशी. या लोकांसाठी काय मिळालं तुला या लोकांकडनं, यांच्यामुळेच आपला एक गुण गेलाय, आपला कष्टाने कमवलेला एक गुण त्यांनी हिसकावून घेतलाय आपल्याकडनं. तू मूर्ख ठरलीस सगळ्यांसमोर. हरकत नाहीये जानकी, तुला कुठे काय वाटतंय या सगळ्याचं, या स्पर्धेपेक्षाही जास्त तुला तुझी माणसं महत्वाची आहे ना. बघ बघ तुझी माणसं कशी आहेत, ठेव ना ठेव, त्यांच्यावर जितका विश्वास ठेवायचा ना तुला तर ठेव. पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, जितक्या वेळेला ते लोक तुला फसवतील ना तितक्याच वेळेला माझ्यावरचा तुझा विश्वास संपत जाईल. आता आपल्या दोघांमधला विश्वास संपला तर काय उरेल आपल्यामध्ये. जानकी चिडून म्हणते काय बोलताय तुम्ही ऋषिकेश, कुठली गोष्ट कुठे नेताय, माझं चुकलंय हे मी मान्य करते, पण मी विश्वास मोडलाय त्यासाठी शिक्षा द्या ना मला. असं काय अभद्र बोलताय ऋषिकेश. ऋषिकेश एकच गुण गेलाय आपल्या हातातनं, आपण पुढे उद्या कोऑर्डिनेशनचा राऊंड जिंकू ना. ऋषिकेश म्हणतो कसलं कोऑर्डिनेशन, अगं आपल्यात काहीच कोऑर्डिनेशन नाहीये. आज एक गुण हरवलोय, उद्या स्पर्धा पण हरू आपण. श्री आणि सौ ही स्पर्धा जिंकू की नाही माहित नाही, पण आज नवरा बायको म्हणून आपण दोघे जण चांगलेच सपशेल फेल झालोय. खरं तर मला श्री आणि सौ या स्पर्धेमध्ये आपण दोघं सहभागी होऊ या लायकीचीच वाटत नाही आहोत. आणि असं म्हणून तो ऋषिकेश तिथून निघून गेलाय. खूप बोलला बिचारा जानकीला. आता जानकीला काय ते कळायचं ते कळलंय प्रेक्षकांनो, बरंच ऐकलंय तिने, ऐश्वर्याकडनं वेगळं आणि ऋषिकेशकडनं वेगळं. बिचारी जानकी, खरं तर तिच्या मनात वाईट नाहीये, पण तिची वागायची पद्धत चुकते हे तितकंच खरं आहे. बघूयात आता पुढे काय घडलंय, पण आज थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका, कारण अतिशय अप्रतिम आजचा भाग त्यांनी दाखवलाय. सौमित्र आणि अवंतिकाने तर आजीला काय ऐकवलंय की भारीच. इकडे बिचारी ही ओवी वाट बघत असते आणि या सगुणाला म्हणते सगुणा मावशी आई कधी येईल ग. सगुणा म्हणते अगं येतच असेल आई, तुझे बाबा आले की नाही. ऋषिकेश थेट घरी जाऊन पोहोचलाय आता आणि तिथे घरी तो पोहोचलाय. आता ओवी त्याला विचारते बाबा आई कुठे. आता ऋषिकेश म्हणतो येत असेल तुझी आई, ती तसेही मला काही न सांगता सवरता आजकाल निघून जाते घरातनं, येत असेल काळजी करू नकोस. ऋषिकेश खूप चिडलाय आता जानकीवर. जानकी घरी येते. जानकी घरी आल्या आल्या ओवी तिला बिलगते आणि म्हणते आई तू कुठे गेली होतीस. सगुणा पण विचारते वहिनी कुठे होतात तुम्ही, ओवी किती काळजी करत होती तुमची. आता जानकी बिचारी खिन्न होते. मग सगुणा म्हणते वहिनी मी निघते ह आता, उशीर झालाय.
मला स्वयंपाक राहिलाय, माझा स्वयंपाक राहिलाय, मी निघते ह. चल ओवी, निघते ह बेटा, असं म्हणून सगुणा निघून जाते. पण आता सगुणा आणि ओवी दोघी बिचाऱ्या बाहेर निघून जातात बरं का. काय होतं पुढे बघा. जानकीला आलेलं असतं टेन्शन, कारण जे काही झालंय ते अत्यंत भयंकर आहे या दोघांसाठी. जानकी ऋषिकेशकडे अपेक्षेने बघत असते. तिला वाटतं आवाज द्यावा, पण ओवी समोर ती शांत बसते. मग आता ओवी म्हणते, आई काय झालं ग? आई तुझ्याशी बाबा बोलत का नाहीये? तुमच्या दोघांमध्ये काही झालंय का? आता जानकी म्हणते, नाही रे बेटा, काही नाही झालं, सगळं नॉर्मल आहे. क्षीरसेकर आजी तुला बोलवत होत्या, बघ बरं काही म्हणतायत का त्या, जा बरं बेटा. आता जानकी ऋषिकेशशी बोलते ओवी बाहेर गेल्यावर, पण ओवी काही बाहेर जात नाही. ती तिथेच दारं अडून सगळं ऐकत असते या दोघांच्या गप्पा. ओवी गेलीये असं समजून जानकी ऋषिकेशला म्हणते, ऐका ना माझं ऋषिकेश, अहो आईंचा फोन आला म्हणून मी तिकडे गेले होते हो. मग आता ऋषिकेश चिडत म्हणतो, हो म्हणूनच तुम्हाला फसवलंस ना, सपशेल माझ्याशी खोटं बोललीस आणि चालली गेलीस तिकडे रणदिव्यांच्या घरात. काय गरज होती जानकी हे सगळं करायची? खरं सांग मला. अगं आपल्याला जर कोणी वारंवार फसत असेल, आपल्या भोळेपणाचा कोणी फायदा घेत असेल, तर तुला कळत नाही का आपण शहाणं व्हायचं? का तू असं वागतेस जानकी? जानकीकडे ऋषिकेशच्या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. ती फक्त आता ऋषिकेशकडे बघते. पण आता इकडे बघा, भारी तमाशा आहे हा. आता या सुमित्राबाई आल्या घरी आणि मोठ्या मोठ्याने ओरडत असतात, सारंग ए सारंग, अरे बाबा कुठे आहे तू? आता नाना आणि आजीबाई तिथेच बसलेल्या आहेत हॉलमध्ये. आजीबाई सुमित्राबाईला म्हणतात, काय ग ए सुमित्रे, कशाला बोंबाबोंब करतेस ग सारंगच्या नावानं? सुमित्राबाई म्हणतात, का नको ओरडू, देवळात मी केव्हाची वाट बघते, सारंगजी हा आलाच नाही. काय झालं माहितीये का तुला? आजीबाई म्हणतात, काय झालं तिथे ते नाही माहिती मला, पण इथे काय झालं ते माहितीये का तुला? एवढ्यात अवंतिका आणि सौमित्र पण घरी आल्यात. आता सुमित्राबाई विचारतात, काय झालं आई, मला काही माहिती. आजी म्हणतात, जानकी आली होती इथे सारंगला लाच द्यायला, पैसे घेऊन आली होती ती मुद्दाम, उद्याची फेरी सारंग आणि ऐश्वर्याने जिंकू नये म्हणून, पण माझ्या गुंडीने तिचा हा खेळ हाणून पाडला, म्हणून आज होत्याचं नव्हतं व्हायचं राहिलं. आता मात्र अवंतिका आणि सौमित्र खूप चिडतात आजीवर आणि ओरडून म्हणतात, काय चाललंय आजी, बस कर ग तुझं हे नाटक. अगं तुझ्या वयाला शोभतं का इतकं खोटं बोलणं आजी? अगं तू निदान आईसारखी वागत नाहीयेस, पण तुझ्या मुलीशी खोटं बोलताना जरा 10 वेळेला विचार कर. कशाला सतत त्या ऐश्वर्याची बाजू घेऊन आमच्याशी खोटं बोलत असते ग आजी? तुला काहीच वाटत नाही का या सगळ्यासाठी? मग सुमित्राबाई विचारतात सौमित्राला, काय रे सौमित्र, अरे काय झालं, असं का बोलतोयस तू आईशी? मग सौमित्र म्हणतो, अगं आई मी सगळं सांगतो तुला, मला सांग तू जानकी वहिनीला इथं कशाला बोलावून घेतलं होतंस? सुमित्राबाई म्हणतात, अरे बाबा त्या सारंगने मला सांगितलं होतं तसं, जानकीची त्याला माफी मागायची होती म्हणे. मग सौमित्र म्हणतो, अगं आजपर्यंत मी ऐकून होतो आई की सडका आंबा अख्खीच्या अख्खी आंब्याची पेटी नासवतो, पण आज प्रत्यक्ष मी डोळ्याने बघतोय, तेही आपल्या घरामध्ये. सौमित्र जे काही बोलतोय ते ऐकून सुमित्राबाईंना धक्काच बसतोय. आता अवंतिका म्हणते, हो ना आई, आपले साधे सरळ असणारे सारंग भाऊजी अहो किती अगदी नाकाच्या नीट चालायचे, पण आज ते ऐश्वर्याच्या खांद्याला खांदा लावून खोटं. अवंतिका पुढे म्हणते, अहो आई जानकी वहिनी पण तुमच्यासारख्याच भोळ्या आहेत. अहो सारंग भाऊजीने आणि ऐश्वर्याने तुमचा वापर करून घेतला जानकी वहिनीला फसवण्यासाठी. आता यांचं इथे डिस्कशन चालू आहे आणि तिकडे ऋषिकेश जानकीचं डिस्कशन चालू आहे. आता ऋषिकेश खूप भारी बोलतो जानकीला आणि इकडे सौमित्र आणि अवंतिका सुद्धा खूप जबरदस्त बोलतात. आता या सुमित्राबाई ऐश्वर्याला घराच्या बाहेरच काढायच्या बाकी आहेत, पण काय काय झालं ना ते बघत राहा. ऋषिकेश इकडे जानकीवर ओरडतोय. तो तिला म्हणतो, खरं तर त्या सुमित्राबाईंनी तुला घराच्या बाहेर काढलं, तरी सुद्धा तू त्यांचा फोन आल्यावर धावत पळत मंदिरात गेली. तुला एकदाही असं वाटलं नाही जानकी की जे काही झालंय ते या सगळ्यामध्ये त्या सुमित्राबाई सामील असू शकतात? जानकी हे ऐकते आणि म्हणते, नाही नाही ऋषिकेश, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो आईंना याबद्दल काही माहिती पण नसेल. मग ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी तुला शहाणं व्हायचंच नाहीये ना, तू ठरवलंयस ना, नात्यांपुढे तू स्पर्धेचे नियम विसरलीयस, पण तो सारंग आणि ती ऐश्वर्या हे विसरले नाहीये. त्याने मुद्दाम चक्रव्यूह रचला आणि तू त्या चक्रव्यूहामध्ये अडकलीस. मुद्दाम त्यांनी तुला घरी बोलवलं जानकी. हे बघ जानकी, अगं त्यांनी ना तुझ्यावरती मुद्दाम हे सगळं सावट आणलंय. आपण कष्टाने मिळवलेला गुण तुझ्यामुळे गेलाय. आणि बघा ओवी ऐकते यांच्या गप्पा बाहेरून. आता ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला कळत नाही का, आपल्याला ही स्पर्धा जिंकणं किती महत्वाची आहे. अगर आपण जर हारलो तर शेतकरी लोक तोंडावर पडतील, आपल्यामुळे हे सगळं होईल. अगं आपल्या ओवीचं भविष्य, आपला संसार सगळं सगळं या शेतकरी हितकरी ऍपवर आहे ग जानकी. का कळत नाहीये तुला? मला सांग जानकी, तू आता निवडणार काय आहेस, नाती की स्पर्धा?
बरं हे सगळं जाऊ दे, आज जर तुझ्या जागी मी असतो आणि मी जर अशी चूक केली असती तर तुला कसं वाटलं असतं? ऋषिकेशमध्ये तूच मला मार्ग दाखवला होतास ना, की ऋषिकेश इमोशनल होऊ नका, आणि आज तूच रस्ता भटकली आहेस जानकी. वा. अगं जानकी, ही स्पर्धा जिंकणं महत्वाची आहे हे तुला कळत नाहीये का? तुझ्या या एका चुकीमुळे काय काय उद्ध्वस्त होईल याचा तू विचार पण करू शकत नाहीयेस. आता मात्र तुझं वागणं मी खपवून घेणार नाहीये. आता जानकी ऋषिकेशला सॉरी ऋषिकेश असं म्हणते. तेवढ्यात ओवी येते पळत पळत आणि म्हणते, आई बाबा नका ना भांडू, अहो आपली हॅपी फॅमिली आहे. आई वडील असे भांडायला लागले ना प्रेक्षकांनो, की मुलं खूप घाबरतात. हे मात्र तितकंच खरंय. तशीच ही ओवी बिचारी एकदम घाबरून जाते आणि पटकन तिच्या आईला बिलगते. मग जानकी तिला असं दाखवते की त्या दोघांचे भांडणं होतच नाहीयेत. जानकी म्हणते, हो रे बेटा, आपली फॅमिली हॅपीच आहे. अगं बाबा आणि मी ना थोडंसं डिस्कशन करत होतो, बाकी काही नाही. तू कशाला एवढी टेन्शन घेतेस? तुला काय वाटलं आम्ही भांडतोय? नाही ग नाही. हो ना ऋषिकेश, बरोबर बोलते ना मी. आता दोघे एकदम नॉर्मल सारखे वागतात, पण आता ऋषिकेश मात्र जानकीवर चिडलेला असतो म्हणून तो तिथून निघून जातो. ओवी लागते रडायला आणि तिच्या आईला बिलगते आणि खूप रडते. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, यांच्या घरात खूप भारी डिस्कशन झालंय. म्हणजे सौमित्र आणि अवंतिका कसे भांडतात बघा जानकी ऋषिकेशसाठी. आता या आजी मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतात आणि अवंतिकावर ओरडतात आणि म्हणतात, काय ग हे अवंतिके, अगं सासूचे कान भरू नको माझ्या विरुद्ध, एवढं काही झालेलं नाहीये. आता मात्र सौमित्र चिडतो आणि म्हणतो, काय बोलतेस ग आजी? ऐश्वर्याने प्लॅन केला आणि जानकी वहिनीला इथे बोलवलं, तुला माहितीये सगळं, आणि आईला गळाला लावलं तिने. आईने प्रत्येक वेळेला जानकी वहिनीला जीव लावला, म्हणूनच जानकी वहिनी दरवेळेला आई म्हणेल तीच पूर्व दिशा असं ऐकत आलेली आहे. बिचारी जानकी वहिनी आईमुळे फसली आणि रितसर पद्धतीने सारंगने आईला घराच्या बाहेर पाठवलं. अगं आई, लाच दिल्याच्या आरोपाखाली जानकी वहिनीला अडकवलं ग या सारंग ऐश्वर्याने. नाना सुद्धा तिथेच आहेत प्रेक्षकांनो. आता हे बोलल्यावर सुमित्राबाईंच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पुढे अवंतिका सांगते, अहो आई, हे सारंग आणि ऐश्वर्या एवढे चीप झालेत ना दोघं जण, की स्पर्धा जिंकण्यासाठी यांनी वहिनीला फसवून ट्रॅपला लावून हे सगळं अडकवलं, फसवलं. यांनी जजेसला इथे बोलवलं आणि असं दाखवलं की जानकी वहिनीच यांना लाच देताय. जजेसनी सुद्धा यांच्यावरच विश्वास ठेवलाय आणि म्हणूनच त्यांनी जानकी वहिनीचा एक गुण ऐश्वर्याला दिलाय. नशीब हे सगळं प्रकरण गुलाबदादाकडून कळलंय मला. आता आजी लगेच ओरडतात अवंतिकावर आणि म्हणतात, ए गप्पा बस ग तू, कशाला बडबड करते ग? अगं प्रेमामध्ये आणि स्पर्धेमध्ये सगळं काही क्षम्य असतं. आज जर ऐश्वर्या आणि सारंगनी हे केलं नसतं तर ते दोघे ही स्पर्धा हरले असते. त्यांना ही स्पर्धा जिंकणं खूप महत्वाचं आहे. आणि आता आजी पुढे काही बोलणार तेवढ्यात सुमित्राबाई खूप संतापतात आणि म्हणतात, चुप्प बस ग आई तू, काय चाललंय तुझं? आणि सारंगला आवाज देतात, ए सारंग खाली ये, बाहेर ये आधी. आता सारंगला माहिती नाहीये, ऐश्वर्यालाही माहिती नाहीये काय तमाशा चाललाय. सारंग ऐश्वर्या खाली येतात आता, पण सारंग आधीच म्हणतो, काय गाई, कशाला बोलवलं मला? आलो हं असं म्हणून दोघेही आता खाली आलेत. सुमित्राबाई प्रचंड संतापलेल्या असतात. आता सारंग खाली येतो आणि म्हणतो, काय गाई, केवढ्यानं आरडाओरडा करत होतीस तू, कशाला बोलवलंस तू मला? मग आता सुमित्राबाई डायरेक्ट त्याला ओरडत म्हणतात, काय रे सारंग, तू आला नाहीस देवळामध्ये? मग सारंग नाटकं कशी करतो बघा प्रेक्षकांनो, म्हणजे वाटलं नव्हतं एवढा भोळा भाबडा सारंग असा निघेल. सारंग म्हणतो, अगं आई, ओ मी निघणार होतो, काय सांगू केवढा गोंधळ झाला इथे. अगं ती जानकी आहे ना. आता सुमित्राबाई चिडतात आणि म्हणतात, ती जानकी? तुला आता जानकीला वहिनी म्हणायची पण लाज वाटते का सारंग? अरे तुला काही वाटतं का? एकेरी बोलतोस जानकीला? भारी दाखवला की नाही आजचा भाग प्रेक्षकांनो, एक लाईक नक्की करा. मग आता सुमित्राबाई म्हणतात, काय रे सारंग, जानकी स्वतःहून आलीच नव्हती, तुम्ही तिला स्वतःहून बोलवलं आणि तिच्यावर घाणेरडे आरोप लावले. लाजा वाटतं का तुम्हाला दोघांना? शी, मला तर तू पोटचा पोरगा आहे हे म्हणायला लाज वाटतीये. काय रे, एक वागतोस एक बोलतो. सारंग माझा पोटचा पोरगा असून तू मला फसवलं आणि पुन्हा जानकीलाही फसवलं. सारंग म्हणतो, अगं आई, माझं ऐकून तरी घे. सुमित्राबाई म्हणतात, एकही शब्द बोलायचा नाही माझ्याशी. तुमच्या दोघांना जी काही बेमानी करायची होती ना ती तुम्ही दोघांनी करायची होती. तुमचे लबाडीने भरलेले घाणेरडे हात माझ्या पत्राला का पुसले तुम्ही दोघांनी? आता बघा ऐश्वर्या मोठ्यानं ओरडते सुमित्राबाईंवर, म्हणते, ओ आई, त्यांना कशाला विचारतो, मी सांगते ना तुम्हाला, मी उत्तर देते ना तुम्हाला. काय हो आई, आम्ही जे काही केलंय ना ते सगळं आपल्या फायद्यासाठी केलंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही स्पर्धा हरून चालणार नाही आम्हाला, जाग्या व्हा तुम्ही जरा. मग आता सुमित्राबाई म्हणतात, अगं तुमच्या दोघांमध्ये चांगलं खेळण्याची हुशारीच नाहीये, म्हणून तुम्ही दोघं जण असे घाणेरडे खेळ खेळताय आणि पुन्हा जानकीबद्दल मला खोटं बोलायला भाग पडताय.
आता लगेच सारंग म्हणतो बरं आई तेवढं काय त्याच्यात, इतकुसं खोटं बोललं तर काय होतं. आता सारंग किती उद्धट सारखा बोलतोय बघा. आता लगेच या सुमित्राबाईंनी सारंग म्हणून जोरात त्याच्या कानाखाली हाणली. बसली जोरात याच्या कानाखाली. प्रेक्षकांनो आता एकदम चुप्पच बसला हा. आता त्या सुमित्राबाई म्हणतात काय होतं, सांगू का तुला काय होतं. अरे मी तुमच्यासारखी होते फसवी. अरे मला तुमच्या दोघांसारखं व्हायचं नाहीये रे. मी मेले ना तरी मला तुमच्या दोघांसारखं व्हायचं नाहीये. सुमित्राबाई त्यांच्या मतावर ठाम आहेत. आता नाना हातवारे करून सुमित्राबाईला शाबासकी देतायत. आजीबाई तर पांढऱ्या पिवळ्याच पडल्यात. आजी आता सुमित्राबाई म्हणतात काय रे सारंग, अरे छोट्यातली छोटी गोष्ट तू मला आणि माझ्या जानकीला विचारून करायचास आणि आज असं आमच्याशी खोटं बोलताना तुला जराही लाज नाही वाटली. तुझ्यामुळे मी आता माझ्या ऋषिकेश समोर खोटी ठरली आहे. आता सारंग पुन्हा ओरडतो सुमित्राबाईंवर आणि म्हणतो खड्ड्यात गेला तो ऋषिकेश. सारंगला काय हिंमत आली नाही बोलायची. प्रेक्षकांनो वाटेल ते बोलतोय, तोंडाला येईल ते बोलतोय. खरं तर सारंग असा नाहीये, पण ऐश्वर्याच्या इन्फ्लुएन्स खाली कसा बदलला बघा ना. सुमित्राबाई आता पुन्हा एक कानाखाली लावतात. या वेळेला ना प्रेक्षकांनो सारंगला पहिल्यापेक्षा जास्ती जोरात बसली आहे बरं का. आता सौमित्र, अवंतिका, आजीबाई सगळेच पांढरे पिवळे पडले. अरे यार बसली, याला चांगलीच बसली. सुमित्राबाई मस्त बोलल्या. प्रेक्षकांनो सुमित्राबाईंसाठी तो एक एक लाईक बनताय. आता नाना अशा हातवारे करतात. बरोबर वागलीस तू सुमित्रा. आता आजीबाई म्हणतात काय करतेस सुमित्रा. मग आजी असं बोलल्यानंतर आजीवर डाफरतात सुमित्राबाई. म्हणतात मी वटणीवर आणतीये माझ्या पोराला, तू मध्ये मध्ये बोलू नकोस ग आई. मला राहून राहून माझ्या ऋषिकेशची नजर समोर येतेय. त्याला असंच वाटत असेल ना की या सगळ्यामध्ये मी सामील आहे म्हणून. किती मोठा गैरसमज झालाय माझ्यामध्ये आणि ऋषिकेशमध्ये. आणि बिचारी माझी जानकी ती या दोघांच्या जाळ्यात सापडली ते सापडली. पुन्हा घरी गेल्यावर ऋषिकेश सुद्धा तिला रागवला असणार आहे. हे सगळं तुझ्यामुळे झालंय सारंग. सारंग लगे कांगावा करत म्हणतो हा आई मार, मलाच मार, तू मलाच मारत राहा. आणि त्याने जे केलं ते, सुमित्राबाई म्हणतात त्याने जे केलं ना त्याची शिक्षा भोगतायत बिचारे ते विनाकारण. त्यांचा गुन्हा अजून सिद्ध झाला नाही तरी पण ती शिक्षा भोगतायत ते दोघे जण. पण तुम्ही दोघे जण कायम चुकांवर चुका करतायत. त्या चुकांसाठी मी कशी वागू तुमच्या दोघांशी, काय शिक्षा देऊ तुम्हा दोघांना. ऐश्वर्या रागाने बघते सुमित्राबाईंकडे. सुमित्राबाई म्हणतात एक लक्षात ठेवा, तुम्ही जर मला गृहीत धरलं आणि माझ्या शांत बसण्याला, माझ्या भोळेपणाला मला जर तुम्ही वेड समजलात तर मी तुम्हा दोघांनाही या घराच्या बाहेर काढेल सारंग. ऐश्वर्या कशी बघते बघा आता रागाने सुमित्राबाईंकडे. आणि पुढे म्हणते कशी, आता म्हणजे सुमित्राबाई आधी म्हणतात तुलाच एकट्याला बाहेर नाही काढणार मी सारंग, तुझ्या या बायकोला पण बाहेर काढेल मी ऐश्वर्याला. धमक आहे माझ्यात तुझ्या बायकोला बाहेर काढायची. मग नाना मोठ्याने ओरडतात मागून बरोबर बोलली असा आवाज बदलतात ते. म्हणजे त्यांचा आवाजच नाही विचारांचा, काय करतील. आता सौमित्र आणि अवंतिका बघतच राहतात या सुमित्राबाईंचं हे रूप. ऐश्वर्याला पण भीती वाटते. पण सारंग उलटून बोलतो आणि म्हणतो वा आई वा, काय न्याय करते ग तू, वा वा. आता ऐश्वर्या पण सारंगकडे बघते आणि सारंग म्हणतो त्या सावत्र पोरासाठी या सख्ख्या पोरावर हात उचललास तू. आता सुमित्राबाई ओरडतात आणि म्हणतात सारंग. आता नाना रागाने बघतात सारंगकडे. सारंग म्हणतो काय सारंग, तो ऋषिकेश आपली कंपनी बर्बाद करायला निघालाय, तो येणार नाहीये हे घर आणि कंपनी वाचवायला. आता सारंग असं बोलल्यानंतर ऐश्वर्या लगेच डोक्याला हात मारून घेते बरं का. सारंगने एक्सपोज करून टाकलंय की घर गहाण ठेवलंय म्हणून, पण हे आपल्याला उद्याच्या भागात ऐकायला मिळणार आहे. आता या सुमित्राबाई नुसतं म्हणतात घर. आता सारंग म्हणतो हो घर सुद्धा जाणार आहे आपलं. आता नाना पण घर करायला लागतात. आता सारंग म्हणतो या कंपनी सोबत हे घर सुद्धा गहाणे आई, घर सुद्धा गहाणे. आता सारंगचं वाक्य अख्ख्या घरात घुमलंय प्रेक्षकांनो. म्हणजे आता यांना रस्त्यावर यायला वेळ लागणार नाहीये हे सौमित्र, अवंतिका आणि आजीबाई सगळ्यांनाच समजलंय. म्हणजे आजीबाईंना माहितीच होतं आधी आणि या ट्विस्टवर त्यांनी हा भाग संपवलाय. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, या सुमित्राबाईंना जेव्हा कळलंय तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता काय करणार घराचं, म्हणजे डोक्यावरचं छप्पर गेलं तर काय होईल. मग ऐश्वर्या सुमित्राबाईंना उलटून बोलते पुढच्या भागात आणि म्हणते ती स्पर्धा आम्हीच जिंकू आणि हे घर पण आम्हीच वाचवू. आता ओवी जानकीला सांगत असते की आई कोऑर्डिनेशन राऊंड आहे बरं का, तुझं आणि बाबाचं पॅचअप कर, ब्रेकअप नको होऊ देऊ. ओवी दीडशाणीच आहे. आता पुढे बघा स्पर्धेचा प्रोमो तुम्ही खूप दिवसापासून पाहतच असाल. ऋषिकेश भांडत असतो जानकीशी, त्यामुळे या दोघांचे कोऑर्डिनेशन चुकते आणि जानकी पाणी घेऊन खाली पडते. त्यामुळे बहुतेक तरी ते दोघे जण ही स्पर्धा हारतात. पण ऋषिकेश मात्र जानकीला हात देतो. मजा येणारे पुढचे एपिसोड बघा. काय म्हणता प्रेक्षकांनो, भारी होता की नाही आजचा भाग. मग नक्की लाईक करायला विसरू
नका आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, कारण असेच इंटरेस्टिंग भाग तुम्हाला येणाऱ्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत. तर कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या सकाळी. तोपर्यंत धन्यवाद.